येस, एक शिस्तबद्ध ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्लेयर्स यांना मी विनंती करीन की तुम्ही ग्रिल्सवरून कोणीही चढू नये. लक्षात असू द्या, जेव्हा तुमची एंट्री असेल तेव्हा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारमधूनच तुम्हाला एंट्री करायची आहे. या एक शिस्तबद्ध अशी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे वन मॅन शो पंचाळी संघ आपण पाहतो एक लाईनअपने खूप चांगल्या पद्धतीने इथे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सुमित दादा प्रतिष्ठान या स्पर्धेला अगदी चार चांद लावणारे नजारा आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अंकुश भोईर, त्याची पूर्ण टीम, प्रसाद आहे, त्यानंतर आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने प्रतीक, दोन प्रतीक पाहायला मिळत आहेत, विकी भोईर. हे सर्व जर पाहिलं तर एक नामांकित अशी टीम आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर 2000 कदाचित 18 ते साधारण 20-21चा कालखंड असेल, जो त्याने जबरदस्त रीतीने गाजवला. अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये जर पाहिलं तर वन मॅन शो पंचाळी असं नाव होतं, परंतु काही कारणास्तव आपण पाहतोय टीम विभागली गेली आणि तदनंतर आपण पाहतोय त्या संघामध्ये थोडीशी नक्कीच बॅड पॅच सुरू झाले, थोडासा बॅकफुटला गेला संघ. परंतु आज आपण पाहतोय तो संघ पुन्हा एकदा उभारलाय, पुन्हा एकदा तयार झालाय आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या समोर चांगलं प्रदर्शन करताना. नक्कीच दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईन, कारण की यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर 2025 आणि 2026 यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच दीपक 11 टीम या टीमचा जर विचार केला तर अगदी खूप फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय बॉल सिलेक्शन हा खूप महत्वाचा भाग आहे आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून दोन्ही फलंदाजाला चेंडू सिलेक्शनसाठी आपल्याला पाहायला मिळते एक वेगळं आयोजन, जे काल देखील चर्चेत राहिलं आणि काल देखील बऱ्याचशा टीमचं नजरा या ठिकाणी पाहायला मिळाला. कदाचित यंदाच्या हंगामातील जर पाहिलं तर आत्तापर्यंतच्या झालेल्या टुर्नामेंटमधील ही एकमेव अशी टुर्नामेंट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, जी नामांकित होताना खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद त्यांचा देखील आपल्याला मिळाला जातोय. जे संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत त्यांना देखील खेळताना खूप आनंद होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. इथून चेंडू सिलेक्शन नक्कीच झालाय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर अभिषेक टेनी, यंदाच्या हंगामाला त्याचं नाव खूप घेतलं जात आहे, कारण की तसं आहे खेळाडू. कदाचित अंडरम म्हटलं तर अंडरम क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस ही तुम्हाला करावी लागते आणि त्या खेळाडूने ते काम केलंय. आणि प्रॅक्टिस करता वेळेस मी सांगू इच्छितो, कदाचित एक एक दिवसामध्ये तो 200 ते 150 चेंडू नक्कीच खेळतोय आणि त्याचमुळे त्याची प्रॅक्टिस अगदी खूप चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर आकाश, ज्यांनी कदाचित आपण पाहिलं असेल अनेक टुर्नामेंटमध्ये आकाशला उडता हुआ आकाश म्हणजे त्याची फिल्डिंगसाठी जाणला गेला. परंतु मागच्याच टुर्नामेंटमध्ये आकाशचा जर विचार केला तर त्यांनी सिरीजचा मानकरी म्हणून अगदी आपण पाहिलं सदस्य चषक तो मायकोपचा आणि त्या मायकोपमध्ये सिरीजमधून त्याने बायसिकल मिळवली होती. असा हा खेळाडू जर पाहिलं तर दोन फलंदाज, इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तिसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी अनेक वर्ष जर पाहिले तर आपल्या संघासाठी सर्वस्व वाहून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथून सुरुवात करेल मात्र आपण पाहतोय प्रतीक. टीमचा जर विचार केला आपण आज वन मॅन शो पंचाली, तर हे जुनं नाव आहे, खूप जुनं नाव. कदाचित 20 वर्ष आधीचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय वन मॅन शो पंचाली, ज्यामध्ये अंकुशदादा भोईर हे आपण पाहतोय एक चांगले आयोजक आहेत. जिथे आपल्याला पाहायला मिळालं ते 2021 ते 22च्या कालखंडामध्ये जबरदस्त त्यांचं आयोजन दरवर्षी असतं, परंतु त्यावेळेचं आयोजन आपण पाहिलं होतं. आणि यंदाचंही आयोजन आपण पाहतोय, त्यांचा मित्र जो हरपला गेला आणि त्यांच्या मित्राच्या अगदी स्मरणाने ती स्पर्धा संतोष स्मृती चषक ही आपल्याला पाहायला मिळाली होती पंचाळी गावामध्ये. सुरुवात करतोय चिराग तरी एका बाजूला आपण पाहतोय
ऑफिशियल पंच या ठिकाणी सज्ज होताना सुरुवात होईल. यावेळेस सुरू करेल प्रतीक. पहिला चेंडू जर पाहिला तर फटका चांगला होता, तिथे मात्र आपण पाहतोय प्रसाद चेंडूला पकडतोय. इथून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला गेला होता, गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रसादने तो चेंडू अडवलाय आणि इथून जर पाहिलं तर रन्स मात्र इथे मिळणार नाहीये. पहिला चेंडू डॉट आलाय. याही वेळेस आपण पाहतोय अभिषेक टेनी यावेळेस नक्कीच थोडीशी चुकी केली त्याने. आपण पाहतोय बॅटचा फेज जास्त कोल्हा, कदाचित प्रयत्न असेल की या दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारून सुरुवात एक चांगली करावी, परंतु कदाचित हाच तो नक्कीच चेंडू पाहायला मिळाला प्रतीकचा, जो चेंडू टॉस झाला थोडासा आणि तदनंतर आपण पाहू शकतायत विकेट मिळतोय. बॉक्स विकेटच्या नावाने जर पाहिलं तर हा विकेट मात्र मिळताना प्रतीक याला मोठी सफलता आहे. ही मोठी सफलता इथून मात्र आपण पाहतोय, कारण का अभिषेकच्या विकेटसाठी अनेक गोलंदाजाला विचार करावा लागतो की याला कुठला चेंडू टाकावा, परंतु यावेळेस अगदी सस्त्यामध्ये जर मी म्हणेन तर गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला. हलीम आलाय इथून आता मात्र सर्व काही हलीमला, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज आकाश याला ही पारी सांभाळावी लागेल. या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं हायेस्ट स्कोरचा जर विचार केला तर 84 धावा या V211 पॅराडाईज या संघाने बनवल्या होत्या खूप चांगल्या पद्धतीने. इथून आपण पाहतोय आतापर्यंत खातं खोललेलं नाहीये. चांगली गोलंदाजी, अचूक लेंथ लाईन, अचूक टप्पा या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच अनिकेत प्रतीक आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीने. आतापर्यंत जर पाहिले तर 4 चेंडू 1 विकेट, एकही रन्स येऊ दिलेले नाही. आणखीन एक येतोय विकेट. हलीम यावेळेस चेंडूला ओळखू शकला नाहीये. अगदी बॅटीतला चेंडू होता, परंतु पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि तदनंतर आपण पाहतो ऑफस्टिक पूर्णपणे जर पाहिलं तर भेदून गेला हा चेंडू. आणि दुसरी सफलता इथून जर पाहिलं तर वन मॅन शो टीमला मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण. टॉस का महत्वाचं आहे त्याचं मुख्य कारण आहे, टॉस जिंकल्यानंतर आपल्याला फिल्डिंग करण्याची संधी येते. इथून आपण पाहतोय कमी धावा जर झाल्या तर ती देखील एक संधी की रन चेस करू शकतात. त्यासाठी जास्तीत जास्त जर पाहिलं तर फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न हा टॉस जिंकल्यानंतर करत असतात. इथून मात्र तेच घडलं. आता मात्र आपण पाहतोय थोडीशी बॉडी लँग्वेज जर पाहिली तर वन मॅन शो पंचाळी टीमची पॉझिटिव्ह येताना आपल्याला पाहायला मिळते. कारण तसं काम केलंय. फ्रंटफुट लाईनचा गोलंदाज आहे, ज्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या त्याने अपेक्षा पूर्ण केल्या. दोनही फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. इथून आता सांभाळून खेळावं लागेल. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर व्यवस्थित हातामध्ये सापडला असता तर तिथे मात्र आपण पाहतोय अक्षय होता चेंडूला तिथे गॅदर करण्यासाठी. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय. एक षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 1 धावा आणि ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड, आणि 2 गडी बाद झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर प्रसाद आलाय. आपण पाहतोय लालू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे प्रसाद मेस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा स्लोवर मारा करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला खेळून काढलाय जिथे जाणीव आहे. फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर अनुज याला, की आता आपल्याला आपली पारी जी आहे ती पूर्णपणे सांभाळावी लागेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय, जो आकाश मैदानाच्या आतमध्ये. त्याची बॅट लागणं खूपच गरजेचं आहे जर चांगला टार्गेट आपल्याला ठेवायचं असेल तर. यावेळेस फटका, परंतु आकाशने देखील केलंय चुकी. ज्या पद्धतीने आपण पाहिलं अभिषेक टेनीला बाद होताना, त्याच पद्धतीने आता मात्र आकाश ज्यांच्यावर भरोसा ठेवला होता ते दोन्ही फलंदाज जर पाहिले तर आता मात्र डगआउटच्या
थँक्यू व्हेरी मच पवन यादव. नक्कीच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर आता मात्र महत्वाचे खेळाडू होते ते डगआउट मध्ये बसले आहेत. यावेळेस आणखीन एक झटका. क्या बात आहे. आज वन मॅन शो पंचाळी एक वेगळ्याच पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये पाहायला मिळते. थँक्यू. आता मात्र आपण पाहतोय पूर्ण संघ जर पाहिलं तर पूर्ण बॅकफुटला जाताना, कारण की सौरभ तिवारी आले संघाचा कर्णधार आहे. इथून आपण पाहतोय यावेळेस सिंगल धाबा देखील खूप महत्वाचे असतील. आणि ज्या धाबानं जर पाहिलं तर आता मात्र खऱ्या अर्थानं सोन्याचा मोल ज्या पद्धतीने म्हटलं गेलं ना तो आलाय. कारण की इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स तुमच्यासाठी खूप बेनिफिट घेऊन जाईल. कदाचित प्रयत्न केला होता टेनीने देखील मोठा पटका खेळण्यासाठी. त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज आकाशने देखील प्रयत्न केला मोठा पटका खेळण्यासाठी, परंतु खूप फटके फसले होते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या कुठेतरी थांबली गेली. आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर 3 धाबा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत आणि 4 गडी बाद झाले आहेत. हा देखील फटका स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज अनुज यांनी कुठेतरी पारीला सांभाळलंय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा त्यांनी बनवल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आणखीन एक असा फलंदाज हवा जो चांगली पार्टनरशिप बिल्ड करू शकतोय. पुन्हा एकदा प्रसाद चांगली कामगिरी केली दोन्ही गोलंदाजांनी. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडस लेगस्टिकवर टाकण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र चेंडू जातोय वाईड लाईन. एक्स्ट्रा रनच्या रूपाने इथे मात्र रन्स काउंट केलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. पुन्हा एकदा तीच लेंथ लाईन ही लाईन आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या रन्स झालेला नाहीत, परंतु आता रन्स मात्र बहाल केले जात आहेत मी म्हणेन वाईड रूपाने. धावसंख्या 6 धाबा आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. तिथे मात्र आपण पाहतोय पुनीत आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने यष्टी रक्षक आहे आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला पकडतोय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाल्यात. 2 षटक कंप्लीट होत असताना आतापर्यंतची परिस्थिती जर पाहिली तर स्कोर कार्डवर झालेत 7 धाबा 4 गडी बाद. थँक्यू व्हेरी मच. 2 षटक कंप्लीट झाल्यात. 2 षटकानंतर आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 7च धावा बनवल्या. 4 गडी मात्र लवकरात लवकर बाद झाले. डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ तिवारी आहे तर इथून आपण पाहतोय तिसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू चाललाय वाईड लाईनला. अतिरिक्त धाव मिळतील. 8 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा फटका फसलाय. आणखीन एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. सौरभ तिवारी. याही वेळेस आपण पाहतोय फटका खेळताना कुठेतरी चुकीचा फटका या ठिकाणी सिलेक्शन केला. तदनंतर बॅट अगदी फेस ओपन करताना जास्त वर चढली आणि त्याचमुळे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. इथून आपण पाहतोय आता मात्र रुपेश मदळ्या अगदी जर पाहिली तर फळीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे रुपेशला आणलंय. इथून आता मात्र रुपेशला खेळावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेवढी नजर नाहीये ज्या पद्धतीने आपण पाहतोय रुपेशला ज्यांच्याकडे अपेक्षा केल्या जात आहेत. परंतु फ्रंटफूट लाईनचे फलंदाज जे आहेत जे खूप चांगले खेळणारे ते त्यांना कुठेतरी माघारी पाठवलंय.
चांगली गोलंदाजी आहे याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स आता मात्र खूप काही मिळवून देईन दीपक इलेव्हन टीमला. जिथे सिंगल रनांचा जर विचार केला तर मात्र आता बनवत असताना धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. षटक क्रमांक जर पाहिला तर तिसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरं आहे त्याचं षटक. याही वेळेस आपण पाहतोय बॅटची हलकीशी एज लागते, चेंडू थोडासा टर्न होतोय, डिक्लेअर झोन कडे येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल रन्स अजून मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल तब्बल 10 या आकड्यावर. कौतुक करीन मी वन मॅन शो पंचाळी संघाचा, त्यांच्या गोलंदाजाचा, त्यांचा फिल्डरचा, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. रुपेश खेळतोय यावेळेस फटका चांगला होता, परंतु तिथे आपण पाहतोय प्रतीक पतू खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. यावर नक्कीच रन्स जर पाहिलं तर सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता डबल फिगर मध्ये 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बऱ्याच काळानंतर आपण पाहतोय रन्स मात्र सिंगल डबल जमवताना. पण तू अनुजचं मी कौतुक करेन, खूप चांगला खेळला अनुज. यावेळेस चुकी केले, ज्याचं आपण विचार करत होतो की कदाचित चांगला खेळला होता, पण इथे आपण पाहतोय चेंडू न मारता पुढे गेला आणि कुठली संधी या ठिकाणी गमावली नाहीये. चांगलं यष्टीरक्षण केलं आणि तिथनं जर पाहिलं तर आणखीन एक विकेट डाऊन रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. बिकट परिस्थिती आता मात्र जर पाहिलं तर दीपक इलेव्हन या टीमवर आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जिथे आता दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन रिएक्शन जे आपल्याला सर्व काही सांगून देते. कदाचित या टुर्नामेंटमध्ये पाहिलेले स्वप्न ते कुठेतरी अगदी उद्ध्वस्त झाले असे म्हणायला हरकत नाहीये. तीच रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि ते कॅचअप करताना आमचे पूर्ण पाटील नेटवर्कची टीम कदाचित खरोखरच जो दुःख झाला असेल तो अभिषेक टेनी सारखं कुणालाही दुःख झालं नसेल या टुर्नामेंटमध्ये, कारण ज्याच्याकडून अपेक्षा खूप ठेवल्या होत्या. आता मात्र आपण पाहतोय बॅटची हलकीशी एज होती, आपण पाहतोय तिथे मात्र पुनीत होता यष्टांच्या मागे. आपण पाहतोय या चेंडूला जर गॅदर केलं असतं तर आणखीन एक झटका लागू शकला असता. 6 षटकांचे सामने आपण खेळतोय, जिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा बऱ्याच वेळानंतर आता मात्र पहिला चांगला फटका अगदी बॅकफूट पंच करताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू चाललाय सीमारेषे पार, धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा. थँक्यू. नक्कीच चौकार आलाय, चौकाराची धावसंख्या जर पाहिली तर 15 वर जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट पंच चांगला खेळलाय, तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नक्कीच आहे. तर नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय जयेश पटेल देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस बॅटची हलकीशी एज लागते. आता मात्र दोन भावांचं काम आहे इथून धावसंख्येला वाढवणं, कमीत कमी 30 ते 35च्या घरामध्ये पोहोचवणं. हे जर काम तुम्ही केलं तर नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच दीपक इलेव्हन टीम अशी आहे जी अगदी जिद्दी आहे आणि त्याचमुळे ती मॅच देखील ते नक्कीच पूर्णपणे शेवटच्या चेंडूपर्यंत आणू शकतायत. यावेळेस पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच पाऊ होता त्या ठिकाणी. पयुष नेहमीच आपण पाहतोय पयुषला इन ऍक्शन मध्ये जेव्हा तो असतो फिल्डिंग साठी खास जर पाहिला तर त्याला जाणला जात आहे आणि त्याचं कार्य खूप आहे. फिल्डिंग मधून जर पाहिलं तर पूर्णपणे संघाला अगदी धावा सेव्ह करून देताना आपल्याला 10 ते 15 धावा नक्कीच तो सेव्ह करत असतो. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा तीच चुकी. आतापर्यंत दीपक इलेव्हन टीमचा जर विचार केला तर 4 असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी बॉक्स विकेटच्या रूपाने आपला गडी बाद करताना. इथून आपण पाहतोय आता मात्र अर्ध्याच्या वरती टीम जर पाहिली तर ती डगआउट मध्ये 7 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचं अंतिम विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे.
जिथे एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज जयेश आहे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 19 धावा. यानंतर एका बाजूला मुरबे आणि दुसऱ्या बाजूला उर्वी 11 साई एकता बिरवाडी दोन्ही संघाचे कर्णधार. आपण लगेच संपर्क साधायचा. इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस केला जाईल. एका बाजूला मुरबे संघ आणि दुसऱ्या बाजूला साई एकता बिरवाडी उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ. आपल्याला फर्स्ट कॉल आहे दोन्ही संघाला. यस, साई एकता बिरवाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण पाहतोय विकी भोईर आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर यावेळेस 5वं आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर शेवटचा विकेट आहे. आता मात्र पंचाळी संघाचा विचार असेल की शेवटचा विकेट लवकरात लवकर मिळावा, ऑल आउट होवी टीम आणि तदनंतर आपल्याला कमीत कमी टार्गेट या टुर्नामेंटमध्ये पहिल्या मॅचमध्ये करावा, हाच विचार चालला असेल तो म्हणजेच वन मॅन शो पंचाळी संघाचा. जिथे आपण पाहतोय आता मात्र सावधगिरीने सिंगल रन्स हे खूप महत्वाच्या, अगदी सोन्यापेक्षा जास्त किमतीचा असेल आता मात्र हा सिंगल रन्स. जिथे आपल्याला पाहायला मिळते एक एक धाबा बनवताना धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय सिंगल रन्स प्रेम आणि दुसऱ्या बाजूला आता मात्र आपण पाहतोय जयेश. जे दोन्ही आपण पाहतोय फलंदाज या नोस्करचा इशारा आहे. येस, आपण पाहतोय जो रन्स घेतला होता तो देखील आता मात्र कुठेतरी कपात केला जाईल. नो स्कोर एंड मुवमेंट मध्ये आपण पाहतोय हा नो स्कोर नक्कीच येताना सिंगल रन्स बनवताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं. परंतु त्यानंतर आपण पाहतोय या रनावर देखील कपात केली गेली. येस, आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतायत मुख्य स्क्रीनवर की नो स्कोर नाही आहे ते मात्र दर्शवलंय. पाहू शकतायत आपण कदाचित थोडीशी अगदी किंचित असेल. आणि हा चेंडू जर पाहिलं तर हा फलंदाज ज्याचे शूज लाईन टच होता होता वाचले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा सिंगल रन्स मिळेल. कमीत कमी 1 सेंटीमीटरचा फरक असेल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून हा सिंगल रन्स काउंट केला गेला. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचते 22 रन्स 22 धावा. विकी भोईर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला रन्स काढतायत प्रेम. जिथे आपण पाहतोय पारीला पूर्णपणे जर पाहिलं तर शेवटच्या विकेटने आता मात्र थोडंसं सांभाळण्याचं काम केलंय. ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या त्या अपेक्षा पूर्णपणे भंग होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगला पट्टा मारण्याचा प्रयत्न होता, आडवा पट्टा खेळला, परंतु प्रतीक आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. या ओव्हरचा जर पाहिला तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 रन्स. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय सिंगल रन्स. जर का त्यांना देखील माहिती आहे 30 धावांपर्यंत जर आपण पोहोचतोय तर एक टफ फाईट करण्यासाठी सारखा स्कोर होऊ शकतोय आणि त्याचसाठी जर पाहिलं तर इथून सिंगल रन्स बनवण्याचा प्रयत्न केलाय. आज प्रत्येक स्टँड आपण पाहतोय जे स्टँड खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नवलीकर जे माजी क्रिकेटपटू होते आणि त्यांच्या अगदी आठवणी जागृत केल्या असं मी म्हणायला हरकत नाही आहे. ज्यांची नावं खरोखरच येणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण पाहतोय नगराध्यक्ष साहेबांचा जर पाहिलं तर पहिला जो स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय श्री उत्तम मोरेश्वर गरज स्टँड जो आपण पाहतोय ते देखील एक माजी क्रिकेटपटू राहून गेले या नवली गावासाठी. त्यानंतर लीलाधर पांडुरंग पाटील स्टँड आपण पाहू शकताय ते देखील आपण पाहतोय आजही एक चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यानंतर श्री वीरेंद्र कमलाकर पाटील स्टँड हे देखील आपण पाहतोय माजी क्रिकेटपटू राहून गेले, रिटायरमेंट घेतली त्यांनी, परंतु आजही त्यांची आठवण कायम लक्षात आहे. तदनंतर आपण पाहतोय महत्त्वाचा जर स्टँड पाहिला तर स्वर्गवासी धरणीधर अनंत पाटील स्टँड ज्यांनी हा संघाची बांधणी केली खऱ्या अर्थाने आणि तो संघ बांधणीमध्ये धरणीधर सरांचा जर पाहिलं तर मुख्य प्रामुख्याचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला.
त्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय सुदाम देवजी घरत म्हणजे आपले आपण प्रणय घरत यांचे पिताश्री, ज्यांनी संघाला जर पाहिलं तर नाव दिला पवनसुत असा, जो नवली संघ खेळत होता आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित आढावा घेऊया आपण. याही वेळेस आपण पाहतोय फटका तर चांगला होता, परंतु तिथे आपण पाहतोय विकी भोईर होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. शेवटचे षटक आणि शेवटचं अंतिम षटक अंकुश भोईर घेऊन येताना पुन्हा एकदा विकीच्या अगदी अंगाला चेंडू लागतोय, चेंडू अडतोय. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्सने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे 6व्या षटकातील. यावेळेस कडक प्रहार, परंतु तिथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, एक धाव पूर्ण केले आणि टीम ऑल आउट. कदाचित हा रन आउट देणं गरजेचं होतं का, परंतु गरज नव्हती. एक रन्स आला होता, दुसरा रन्स घेण्याचा प्रयत्न आणि तिथून आपण पाहतोय फलंदाज बाद होताना. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष हे आपण पाहतोय. 36 चेंडू आणि 32 धावा लक्ष असेल तर म्हणजेच वन मॅन शो पंचाळी टीमला. चला नेक्स्ट मॅच, जिथे दोन संघाचे कर्णधार या आपण लगेचच उपस्थित राहायचं आहे. आपल्या मुख्य खेळपट्टीवर टॉस केला जाईल. एका बाजूला असेल मुरबे आणि दुसऱ्या बाजूला उर्वी इलेव्हन साई एकता बिरवाडी. नक्कीच यतीत राऊत यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. कित्येक वर्ष जर पाहिलं तर साई एकता बिरवाडी संघासाठी सर्वस्व अर्पण करत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहन गाबड म्हणजेच नाना यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. या आपण मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. टॉस देखील आपण इथेच करणार आहोत. मुरबे संघ आपल्याला सेकंड कॉल आहे. प्लीज दिलेल्या टायमामध्ये आपण इथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण काल देखील पाहिलं प्रत्येक टीमला इथे दिलेल्या टायमात त्यांनी उपस्थित झाले. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेतोय आणि ते टॉस करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही वारंवार तुम्हाला जास्त कॉल देणार नाही आहेत. 1 ते 2 कॉल असतील तुम्हाला. मुरबे संघ जिथे कुठे असतील ते प्लीज आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि आपण पाहतोय मॅच इथून ज्या पद्धतीने ऑन होईल. आपण पाहतोय खास बदलापूरहून आज कालच्या रात्रीमध्ये आणि आज देखील अगदी रंग भरणारा समालोचन आपल्याला पाहायला मिळेल. अनुज मोरे सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, या ठिकाणी उपस्थित झालेत आणि तो आलाय आणि त्याने काल देखील खूप कमाल केली, आज देखील तो कमाल करणार आहे जसे आपण पाहतोय आणि त्याची खूप आतुरतेने वाट पाहिली होती आणि तो आलाय. धन्यवाद. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, mic check. Hello, mic check. Hello, mic check. Hello. धन्यवाद. थँक्यू सो मच. संतोष पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि आज आपण जरूर या स्पर्धेला पुनश्च एकदा सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. गणराला वंदन करून आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि गावदेवी मातेसमोर नतमस्तक होऊन मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे शिरगाव बदलापूर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा व उपस्थित सर्व मान्यवरांचा पालघर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. पुनश्च एकदा स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक 2026 थरार आणि आपल्याला घेऊन चालू मैदानाच्या दिशेने ऑनगोईंग मॅच कडे आपण वळतोय, जिथे इनिंग नंबर 2 चा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आज करताना दुसरी रात्र रजनी फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात आणि तमाम सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आज करताना संपूर्ण पालघर जरूर इथे उपस्थित आहेत आणि नेहमीच सातत्याने चर्चा राहील या स्पर्धेची. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल चॉप केला, बॉलिंग मार्क वरती हालिमत. चेक धृतेश. हॅलो मुरबे संघ
मुरबे संघ उपस्थित आहे का? धृतेश. मॅच देखील आपण चालू आहे. इनिंग नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु आता सिंगल नाही तर डॉट इथे जरूर कराव्या लागतील. गोलंदाजी करत असताना दीपक 11 या संघाला जर जिंकायचं आहे तर कमबॅक करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये वन मॅन शो पानसाड या संघानं क्या बादला जबाब कामगिरी केली होती गोलंदाजी करत असताना. आणि आता आपण जर पाहिलं तर जरूर सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता हलीम सारखा गोलंदाज मैदानावरती आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याची ओळख राहिली आहे. आणि आज प्रत्येक आपण पाहिलं तर जरूर चर्चा होईल प्रत्येक मॅचची, कारण की महत्वपूर्ण मॅचेस आजच्या दिवसामध्ये टॉप क्लास संघ आज या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत. आणि अजून या स्पर्धेमध्ये काय पाहिजे, सर्व काही फर्स्ट टाइम या पालघरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. ऑलरेडी स्क्रीन आहे, बसण्यासाठी प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे, कॉम्बॉक्स आहेत, 6 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा पाहायला मिळते. सर्व काही या स्पर्धेमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच साठी खास करून आपण पाहतोय जरूर 4 ते 5 गिफ्ट तुम्हाला पाहायला मिळतील. वाउचर्स आहेत, तदनंतर प्रेक्षकांसाठी आकर्षक बक्षिसं देखील आहेत. आणि खास करून ड्रिंक्स ब्रेकसाठी आपण जर पाहिलं तर नक्कीच कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स तुम्हाला जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल, जे काही पालघरनी कधी पाहिलं नव्हतं अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये ते सर्व काही करून ठेवलंय या संपूर्ण पालघर चषकाच्या आयोजन कमिटीनं. खास करून स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो. आज जरी सुमित दादा आपल्यात नसतील, परंतु त्यांची नक्कीच आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर जागृत राहील, कायम आठवणीत राहतील सुमित दादा नेहमीच. की पालघर चषक म्हटलं तर नेहमीच चर्चेत राहील. ज्या प्रकारे आपण पाहत आलोय मुंबईमध्ये आपण पाहत असतो की वाय कट्टर सारखी मोठी स्पर्धा, मुंबईकर चषकासारखी मोठी स्पर्धा, जर कल्याण त्या साईडला आपण जर आलो तर लोटे चषकासारखी मोठी स्पर्धा. आणि आज तर जरूर या वर्षापासून या हंगामापासून जरूर चर्चा होईल ती म्हणजे या पालघर चषकाची. आणि तेच खरं तुम्हाला पाहायला जरूर मिळतो. आजची दुसरी खरं रात्र या स्पर्धेची या डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळते. ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट झालाय आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू सो मच. हीच आपण ही स्पर्धा पाहतोय, एवढी मोठी स्पर्धा होण्या आणि त्याच्या मागे कारण संपूर्ण स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान ही टीम आहे भरपूर मोठी आहे. खास करून त्यांच्या बंधूंनी ही स्पर्धा अगदी आपल्या डोक्यामध्ये संकल्पना आणली आणि आपल्या समोर ही स्पर्धा या पालघरकरसाठी नक्कीच त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. समीरजी जाधव असतील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. आणि त्यांच्यानंतर संपूर्ण टीम आपण जर पाहिलं तर करण ठाकूर असेल, त्यानंतर सूरज उपाध्याय असतील, खास करून कल्लू या नावाने नक्कीच प्रसिद्ध आहेत. आज इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील. त्यानंतर यतीन पाटील असतील, कुणाल मात्रे असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांची संपूर्ण टीम भरपूर मोठी आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अंपायर्स कॉल येतोय तर व्हाईट बॉल. अभिषेक टेनी बॉलिंग मार्क वरती आहेत. ओव्हर नंबर 2 आणि सुरुवात जरूर केली आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अंपायर्स कॉल काय निर्णय तरी काय. आणि आय थिंक बॉल चाललाय सीमा पार आलेला हा बॅट मधून विकीच्या चौकार 4. थँक्यू सो मच. बघा वेळ घेऊ नका, वेळ कारण की आपल्याकडे कमीत कमी आहे. चला प्लीज विनंती आहे, कारण की काल देखील भरपूर लेट झालाय. चला वेळ घेऊ नका प्लीज. चला प्रॉपरली आपण पाहिलंय, अंपायरचा देखील निर्णय आलाय. विनंती आहे वेळ घेऊ नका टीम, फिल्डिंग टीम. चला निर्णय दिलेला आहे. चौकार तिकडे आला. धावफलक 10 या धावसंख्येवरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकाराची सुरुवात केली आहे. 10 ऑन बोर्ड आणि 32 धावांचं टार्गेट आहे. थोडंसं माफक लक्ष आहे, परंतु दीपक 11 हे नाव कुठे छोटं आहे, हे देखील नाव मोठं आहे. पण नॅट फॉर्म मध्ये संघ पाहायला मिळतो नेहमीच आपण पाहिलाय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विकी, नॉन स्ट्राईक एंडवरती पुनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कारण की आपण पाहिलं नेहमीच सातत्याने चर्चा कित्येक वर्ष राहिली या टीमची देखील आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दीपक 11 दुसऱ्या बाजूला वन मॅन शो पांचाळ या संघ खेळतोय ॲक्शन मध्ये.
आणि चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही बाजूनी झाला. एका बाजूने जर विचार केला तर बोईसरवरून हा संघ दीपक 11 तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनी आपण जर पाहिलं तर पांचाई संघ बोईसर दोन्ही बोईसरला बिलॉंग करणारे संघ आहेत. परंतु आता एकमेकांच्या विरोधात जरूर खेळतात आणि नेहमीच आपण पाहिलं एकमेकांच्या विरोधात खेळत असताना कित्येक बॅटल झाले. परंतु आता सध्याच्या घडीला ही बाजी कोण मारेल ते तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सन्मानित केलाय आणि अखेर इथे देखील एक सिंगल आली आहे. आज जे काही प्रयत्न करायचे आहेत ते करतायत अभिषेक टेने मैदानाच्या आतमध्ये दीपक 11 संघ, कारण की त्यांना जिंकायचंय आणि जिंकणे गरजेचे प्रत्येक मॅच मध्ये. जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे पराकाष्ठा मेहनत मैदानावरती करायला लागेल आणि जे काय करायचंय ते आताच करावं लागेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जिथे देखील एक सिंगल मिळते. धावफलक जरूर चेंज होईल. धावफलक जर पोहोचेल ते म्हणजेच 14 धावसंख्येवरती 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळी स्विच हिट केलंय आणि हा स्विच हिट नाही तर स्वीट हिट आहे. एक सिंगल एक धाव जरूर ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जम पोहोचले 15. ओव्हर नंबर 2 चा कंप्लीट आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. संपूर्ण स्टँड आपण पाहतो जरूर कव्हर केले जातात. कॅमेरामॅन संपूर्ण स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या समोर आहे. धरणीधर अनंत पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. संपूर्ण आपण जरूर चर्चा करू. परंतु मॅच देखील ऑनगोईंग चालू आहे. डॉट तर इथे आलाय. मॅच चुरशीची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 15 या धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक स्थिरावलाय. 15 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती. हालिम सारखा गोलंदाज आहे त्यांना देखील माहिती आहे आणि एक टॉप क्लास गोलंदाज म्हणून नेहमीच ओळख राहिली हालिमची देखील. कारण की सुरुवात जिथे केली होती गोलंदाजी करत असताना बोईसर, तिथून पुढे प्रवास खूप लांबचा राहिला आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही ओळख आहे आतापर्यंत. चेक. मुरबे संघ तुम्हाला एक शेवटची वॉर्निंग असेल. यानंतर इनिंग ब्रेक होणार आहे 4 ओव्हर नंतर. त्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये जर तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल आणि वेळात आपण ही टुर्नामेंट चालू केलेली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्कीच कौतुक करीन मी सूरज उपाध्ये यांचं, कारण की त्यांनी दिलेल्या टायमाचं अगदी योग्य तो वेळ त्या ठिकाणी दर्शवली आणि मॅच चालू करायला सांगितली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचकडे. येस 17 धावा धावफलकावरती 17. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. इक्वेशन आपण पाहिलं 21 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट आहे अनप्रिडिक्टेबल खेळ आहे. एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं, ते म्हणजे क्रिकेट आहे आणि तोच खेळ मैदानावरती चालू आहे. तर संघर्ष करावा लागेल. यावेळेस बॉलिंग करत असताना दीपक 11 संघाला कोशिश करावी लागेल. हो यावेळेस आपण पाहतोय स्लोअर वन आलाय. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे. अशाच पद्धतीची गोलंदाजीची आवश्यकता आहे. हो पुढचा बॉल यावेळेस लेट या दरम्यान आपण पाहतोय क्रितेश गरज देखील उपस्थित होत असताना. वेलकम क्रितेश, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बिरवाडी वंडर बॉय या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आपल्याला पाहायला मिळतोय. या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 19 धावा 19 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतो. अखेर एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतो जम पोहोचलोय 20 या धावसंख्येवरती 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय जरूर तिसरं कंप्लीट झालंय आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू. 3 ओव्हर झाले का 4? 3 ओव्हरचा खेळ जरूर कंप्लीट झाला आणि 20 धावा धावफलकावरती आहे. 20
संपूर्ण आपण पाहतोय जरूर चर्चा करत होतो. जे स्टँड्स तुम्ही पाहतात आपल्या समोर जे माझे खेळाडू आहेत संपूर्ण आपण पाहिलं तर पवन सुत नवली संघाच्या वतीने माझे क्रिकेटपटू त्यांचं स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. उत्तम मोरेश्वर गरज साहेब जे नगर अध्यक्ष आहेत आणि त्यांचं स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेक्षक आज प्रत्येक जण तुम्हाला पाहायला मिळेल. कोण कामावरून आलाय, कोण कॉलेजवरून आलाय, कोण शाळेतून आलाय, कोण कामावरून आलाय. सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेसाठी क्रिकेटसाठी, कारण की क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे आणि प्रत्येक जण तुम्हाला आज पाहायला मिळेल. पहिला बॉल इथे आपण पहिला डॉट आलाय. पुढचा बॉल लेट केलाय आणि एक सिंगल तर मिळेल. पुश करो खुश रहो एक सिंगल इथे जरूर तुम्हाला पाहायला मिळते. दाफल एकदम पोहोचलाय 21 धावा दाफलकावरती आहेत. ऑन स्क्रीन आमचे करण ठाकूर अजून तुम्हाला पाहायला मिळतील. चर्चा चालू आहे करण ठाकूरची देखील आणि त्यांच्या समेत आमचे नाना देखील उपस्थित आहेत. आमचे अंपायर ऑफिशियल अक्षय अकू जरूर चर्चा होईल त्यांची देखील. हो इथं देखील तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळेल एक डिक्लेअर झोन आहे मागे, त्यामुळे एक सिंगल ऍड होत्या आणि या सिंगलच्या मदतीने दाफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचल ते म्हणजे 22-22. अजूनही 10 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. येणारे 15 बॉल 10 धाव्यांची गरज. हो यावेळी स्टॉप केलाय. फिल्डर आहेत परंतु थोडंसं लेझी क्रिकेट. इथून किमान अजून 10 धावा असत्या त्या मॅच मध्ये मजा आली असती, यात मात्र काही शंका नाहीये. परंतु आता येणारे 14 बॉल आहेत आणि 9 धाव्यांची गरज. हो इथे देखील लेट कट केलंय. क्या बात आहे. लेट पण थेट आहे. एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंज जरूर होईल. चला ज्या दोन्ही नेक्स्ट टीम आहेत त्या दोन्ही टीमला विनंती आहे, आपल्याला कॉल दिला आपण वेळेवरती उपस्थित व्हायचंय. टॉस जरूर केला जाईल कारण की या एका बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. व पुढचा बॉल फटका चांगला. फिल्डर तिकडे होते परंतु इथे चूक घडली थोडीशी. एक एक धाव खूप महत्वाचा आहे आणि येस ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हर कंप्लीट झालेत आणि दाफलक आपण पाहतोय जरूर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 25. येणारे 12 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू बसतील पाणी पित तोपर्यंत ऐकूया सुमधुर असं संगीत. हॅलो. चला या टॉससाठी मुरबे संघ आता मात्र आपल्या एक्सक्यूज ऐकलं जाणार नाहीये या ठिकाणी. एका बाजूला उर्वी 11 साहित्य बिरवाडी संघ. फक्त साहित्य आहे. ओके थँक्यू. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जरूर पुन्हा एकदा येस आमचे वाणीस सर तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे लाल्या तिथे आहेत, थोडीशी चर्चा जरूर करतात. आमचे जीवा गरज साहेब देखील तिथे आहेत उपस्थित आणि जरूर चर्चा करतात ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. भरपूर मेहनत नेहमीच या पालघर अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये वाणी सरांची राहिली आहे. पण भरपूर पाहत असतो जेव्हा जेव्हा स्पर्धा असते कुठे असू दे, पालघर जिल्ह्यामध्ये असू दे, सातत्याने चर्चा होत असते. भरपूर मेहनत ते देखील घेत असतात प्रत्येक टीमला एकत्र आणण्याचं काम आणि संपूर्ण जे आपण म्हणतो पाहिलं अंडरआर्म क्रिकेट कशा पद्धतीचं डेव्हलप होईल याच्यावरती खास करून त्यांचं लक्ष जरूर असतं. कारण की त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच आमचे तुषारजी मोरे असतील, वाणी सर असतील, संपूर्ण जे आयोजन कमिटी तुम्ही पाहतात जे आमचे खास करून समीर दादा त्यांचं देखील नाव उल्लेख होणं गरजेचं आहे. करण ठाकूर, सूरज उपाध्याय, नंतर यतीन पाटील, कुणाल म्हात्रे, भरपूर मेहनत ते करतात. हे संपूर्ण आयोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळेल की आपण जर पाहिलं तर जरूर चर्चा होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल तयार. 10 बॉल आणि 6 धावेची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे सिंगल तर एक मिळणार आहे. सिंगलला रोखू शकणार नाहीये एक सिंगल मिळेल. थोडंसं अगदी आपण जर पाहिलं तर मॅच एका बाजूला झुकली असं म्हणायला हरकत नाहीये कारण की 9 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. नाबाद खेळी करतात. जरी 4 धावा बनल्या तरी देखील मॅच बॅटिंग करत असताना टीम जिंकेल वन साइड. नावाप्रमाणे वन मॅन शो कामगिरी केली या दोन्ही बॅट्समनना कौतुक करावं लागेल टीम पांचाई संघाचं. फटका इथे देखील चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरचा मागे फिल्डर आहेत
आणि अखेर एक सिंगल कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट खेळलाय दोन्ही बॅटर्सचं कौतुक करावं तितकं कमी आहे. विकी आणि पुनीत ही जोडी प्रॉपरली सांभाळून खेळतात. त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबल खेळ हे सातत्याने चालू ठेवणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. इथे येतोय व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव विथ ऍड आणि फक्त इथून पुढे आपण जर पाहिलं तर 3 धावा दूर विजयापासून. मुरबे संघाला एक शेवटची आणि अंतिम वॉर्निंग असेल. यानंतर ऐकलं जाणार नाही. जे कमिटी निर्णय घेतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण की मॅच संपल्यानंतर तुम्हाला इथं उपस्थित राहणं खूप गरजेचं असणार आहे. आयोजन कमिटीकडून आम्हाला सूचना दिल्या आहेत, तर तुम्ही देखील याकडे लक्ष द्या. धन्यवाद. फक्त 2 धावा दूर विजयापासून. इथे एक सिंगल स्कोर इज लेवल आणि अखेर आता 1 धाव दूर विजयापासून. 6 बॉल आणि फक्त एका धाव्याची गरज. विकेट देखील अजूनही गेली नाही. जरी या 6 धावा डॉट आल्या तरी देखील आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना वन मॅन शो हा संघ जिंकेल. आणि खरंच कौतुक करावं लागेल का बॅटिंग केली आहे. आणि 6 जरी विकेट गेला तरी देखील बॅटिंग करत असताना हा संघ जिंकणार आहे. पहिला बॉल यॉर्कर टाकलाय परंतु डायरेक्ट हिटर केलाय आणि ते बॅटर सेफ. 1 धाव इथे कंप्लीट आणि सामना जिंकला. बॅटिंग करत असताना टीम वन मॅन शो. पानसाळ या संघानं जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. रिव्ह्यू घेतला आय थिंक. एक मिनिट डीजे मास्टर. रिव्ह्यू आय थिंक घेतला. येस फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय तर इथे चेक केलं जाईल. पण इथे चेक करूयात. या रोनित आपण लगेच जायचंय मुख्य व्यासपीठावर. या टॉससाठी दुसऱ्या बाजूला रोहन गाबड म्हणजेच नाना या ठिकाणी. आणि टॉससाठी आपण बघतोय यतीन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी काल सकाळी गेले आणि आज या ठिकाणी उपस्थित होताना दोन्ही संघाचं आम्ही स्वागत करतोय. थोडंसं अडचण होती, मी म्हणेन मुरबे संघाला देखील ट्रॅफिक होती आणि ट्रॅफिकमध्ये अडकले. त्याचमुळे जर पाहिलं तर आज थोडंसं उशीर झाला त्यांना. पण तो हरकत नाहीये. नानांनी देखील आपण पाहतोय समजून घेतलंय. टेल अ कॉल अँड हेड आलाय. आपण पाहतोय रोहन टॉस जिंकलाय. टॉस खूप महत्वाचं होतं कारण की पंचाळी टीमने टॉस घेतला, फर्स्ट फील्ड घेतली त्यांनी आणि आज त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. टॉस जिंकलं काय डिसिजन असेल? पहिल्यांदा फिल्डिंग घेण्यात आलं. आणि कालच्या रात्रीमध्ये तुम्ही ही टुर्नामेंट पाहिली असेल, ऑनलाईन पाहिली असेल, परंतु इथे आल्यानंतर वेगळं फील आहे. कसं वाटतं या टुर्नामेंटमध्ये येऊन? हो, काल रात्री ऑनलाईन बघितली. आता इथे फिजिकली आलो आहे, पण नाईटचा व्ह्यू आणि दिवसामध्ये व्ह्यू फरक आहे. नक्कीच. आणि आज पूर्ण टीम तुमची पाहायला मिळेल. मला वाटतं डॉन नाही आहे, एक कमी आहे. टीम खेळताना तुम्ही समोरच्या टीमचा जर विचार केला तर त्यांच्यात देखील चांगले चांगले खेळाडू. आज कोणत्या खेळाडूवर तुमच्या नजरा असतील? बघा, प्रत्येक एक खेळाडूवर लक्ष देऊन चालणार नाही, कारण आताच मायकोपला झालेले जो चषक होता, सदस्य चषक, तिथे ते आताच फायनल म्हणून आले आहेत, तर त्यांचे लेग्स फ्रेश आहेत. बघूया आता कसं गेम होतोय ते. थँक्यू व्हेरी मच. रोनित, टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असता? आम्ही पण फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग करायची आहे. आपल्या फलंदाजाला काय सांगशील? ही टुर्नामेंटमध्ये अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे. ही मानाची टुर्नामेंट आपल्याला ज्या पद्धतीने पाहतोय. अनेक टुर्नामेंट झाल्या पालघरमध्ये, बोईसरमध्ये, परंतु त्याहूनही जास्त नामांकित अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिची चर्चा झाली. काय म्हणशील या टुर्नामेंटमध्ये आणि आपल्या टीमच्या खेळाडूंना काय मेसेज देईल? माझ्या टीमला मेसेज देईल की सर्व प्लेयरनी 100% द्या आणि जिंकेल. आणि या टुर्नामेंटबद्दल काय म्हणशील? कालपासून खूप मॅच बघतो तर खूप बरं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. लगेच तुम्ही तयारीला लागा. फिल्डिंग या ठिकाणी जर पाहिलं तर टॉस जिंकून उर्वी 11 संयुक्ता बिरवाडी या टीमने फर्स्ट फील्डचा डिसिजन घेतलाय. इथून जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहिलं यश फाउंडेशन मुरबे संघ हा संघ देखील तयारीत होत असताना आपल्याला माहिती नक्कीच त्वरित जी आत्ता मॅच झाली त्यामध्ये आपण पाहू शकताय वन मॅन शो पंचाली एक चांगली कामगिरी. आणि पहिली मॅच त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जिंकले, आनंदित आहेत. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करतोय. चला येस आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. जरूर ज्यांनी गोलंदाजी करत असताना 2 षटक हाताळलं आणि